कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी सलग दुसऱ्या दिवशी वादग्रस्त विधान केलं। सातत्याने वादग्रस्त विधान करणाऱ्या माणिकराव कोकाट यांना आता कृषी मंत्रीपद म्हणजे उसाडगावची पाटीलकी वाटू लागली। कोकाट यांचं या संदर्भातील आणखीन एक वक्तव्य समोर आलंय। कृषी मंत्रीपद म्हणजे उसाडगावची पाटीलकीच आहे आणि हे मला खातं दिलंय असं विधान त्यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमात केलं। कोकाट यांच्या या विधानाची शेतकऱ्यांमध्ये आता मोठी चर्चा रंगलेली आहे। ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? टेकण्याचे पंचनामे करायचे नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात खराब होत चालल्या वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे नाही करताय ना, त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। साडीतले नाही, फक्त कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये, जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते। शेतात जे काही पिकं असतील त्याची पंचनामे रितसर होतील। जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कृषीचं खातं दिलं। आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाटीलकी आहे, पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं। तर कोकाट यांच्या या वादग्रस्त विधानावर अनेक नेत्यांनी सल्ले दिलेत, पाहूयात। त्यांचा निर्णय अजित पवार साहेबच करू शकतात। मागच्या वेळी त्यांनी आपल्या मंत्र्याची बैठक घेऊन आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्याही मंत्र्याची बैठक घेऊन आणि एकनाथ शिंदेंनी त्यांच्याही मंत्र्याची बैठक घेऊन समाजाला वाईट वाटेल असे कुठलेही अपशब्द किंवा असा वाक्यप्रचार होऊ नये आपल्या मंत्रिमंडळाच्या कुठल्याही मंत्र्याकडनं, जेणेकरून समाज मन दुखेल, जेणेकरून शेतकऱ्याच्या जखमेवरचं मीठ तोडलं जाईल किंवा समाजाला वाईट वाटेल असं कुठलंही वर्तन मंत्र्याकडनं अपेक्षित नाही, अशा सूचना आम्हा सर्वांना दिलेल्या आहेत। आता कोकाटेजीबद्दल जे काही बोलले आहेत त्याची दादा याचा विचार करतील। मी कोकाटेंना सल्ला देईन असं नाही, मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आणि वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना सल्ला देईन की आपण व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा सांभाळून बोललं पाहिजे। आपली व्यक्तिगत प्रतिभाही खराब होते, आपल्या पक्षाची होते, शासनाची होते। माणिकराव कोकाट यांना उद्देशून मी बोलत नाही, माणिकराव कोकाटे, चंद्रकांत पाटील अशा सगळ्यांना उद्देशून बोलतो की तेच बोला पण नीट बोला। अजितदादांना विनंती करतो, कोकाटे नावाचे जे मंत्री आहेत त्यांना कृपा करून घरी बसवा। काय बोलायचं, कुठं बोलायचं, कसं बोलायचं हे त्यांना अजिबात कळत नाही। दररोज नवीन कोट कसे घालायचे हे मात्र त्यांना माहिती आहे, पण शेतकऱ्याचा फाटका सदरा मात्र त्यांना तिथं दिसत नाही। कृषी मंत्रीपद हे काम करण्यासाठी म्हणजे आता अवकाळी पाऊस आला, अतिवृष्टी आली, महापूर आला किंवा दुसऱ्या बाजूला दुष्काळ पडला तर सातत्यानं लोकांच्यासाठी म्हणजे कृषी मंत्र्याला सतत फील्डवर जावं लागतं, कृषी मंत्र्याला सतत ह्या गोष्टीवरती लक्ष ठेवावं लागतं। या गोष्टीतनं शेतकऱ्याला किंवा ज्याचं नुकसान झालं त्याला मदत कशा करता येईल ह्याच्यासाठी सतत फिरावं लागतं, असा त्यांचा उद्देश होता। त्यांचा वेगळा उद्देश कुठलाही नव्हता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।